नमस्कार. भगवंत आणि अर्जुनाच्या मधल्या संवादामध्ये जो काही पुढचा प्रकार होतोय ना, तो फार इंटरेस्टिंग आहे. मी इंटरेस्टिंग हा शब्द मुद्दाम वापरतोय, कारण अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय, देवा शरीर काय आहे? तेव्हा भगवंतानी दिलेलं उत्तर आहे, शरीर हे क्षेत्र आहे. 13व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते. हे शरीर एक क्षेत्र आहे, म्हणजे शेत आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट, हे शेत कसं आहे आणि त्याची मशागत काय करायला हवी हे आपल्याला नीट समजून घ्यायला हवं. म्हणजे शेताची मशागत केल्याशिवाय, शेतामध्ये मेहनत केल्याशिवाय त्यातून धान्य काढता येत नाही. तसं शरीराची मशागत करणं सुद्धा आवश्यक आहे. भगवंत म्हणतात शरीर हे क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणजे एक शेत आहे. शेतामध्ये काय काय असतं? शेतामध्ये माती, दगड, कुठे चिखल झालेला, कुठे चिखलाचा गोळा झालेला, या शेताची नांगर घालून मशागत करावी लागते. एकदा नांगर घालून गुजळण करायची, सगळं घट्ट रान मोकळं करायचं, भुसभुशीत करायचं, मग त्यावर पावसाचं पाणी पडणार, मग असं ते छान माती तयार होणार. त्या मातीत बीज पेरायचं, ते बीज पेरलेलं नीट यावं यासाठी खत घालायचं, मग पीक तरारून येणार. त्या पिकाला कीड लागू नये, अजून कुठला रोग लागू नये म्हणून फवारणी करायची, मग त्यावर पेरणी घ्यायची. बघा कशी गंमत आहे. ओंजळभर दाणे पेरावेत आणि पोतभर धान्य घ्यावं, अशी क्षमता कोणाकडे आहे? इतरांच्याकडं. एक दाना पेरावा, ओंजळभर घ्यावे, ओंजळभर पेरावे, पोतभर घ्यावे, पोतभर पेरावे, खंडीच्या खंडी धान्य घ्यावं. शेत करताना बरं, शेतातली माती तोंडात टाकून बघा, काय चव असते? आंबट, गोड, तिखट अशी कुठली चव असते शेतातल्या मातीला? नसते. पण या मातीतून तरारणाऱ्या झाडांना आंबट गोड फळं लागतात की नाही? धान्याची एक वेगळी चव असते की नाही? ती कुठून येते? ती बीजामधली असते, मातीतली असते. बरं, बीजात एवढी चव कुठून? बरं, गंमत अशी की ज्या झाडाला लागलेल्या फळाला, धान्याला वेगळी चव असते, त्या झाडाची चव मात्र वेगळी असते. आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे सुरुवातीला आंबट, मग गोड, म्हणून आंब्याची साल आंबट किंवा गोड नसते. असते का? मातीची कमाल बघा काय असते ती. म्हणजे ती त्या झाडामध्ये त्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याची चव टाकत जाते. पण त्यासाठी वेगळी मेहनत मात्र नक्की घ्यावी लागते. आता ही मेहनत काय आहे हे लक्षात घेणं पाहिजे. म्हणून शेत आणि क्षेत्र, शरीर हे सारखं, हे तुमच्या लक्षात येईल. आता शरीर काय आहे, क्षेत्र काय आहे हे समजून घ्या. जसं शेत आपल्याला कळतं, दगड, माती, वाळू, काय विटा जे काय पडलं असेल त्यातलं त्या सगळ्यांनी मिळून शेत बनतं. या शेताची मशागत केली, अनावश्यक भाग काढून टाकला की मग त्यातून पीक घेता येतं. तसं शरीर काय आहे? तर शरीर मूळ प्रकृती, बुद्धी, पंचमहाभूते, 10 इंद्रिय, 1 मन, इंद्रियाचे 5 विषय यापासून शरीर बनतं. मग या शरीराचे दोष कोणते आहेत? जसे शेताचे दोष आहेत कुठले? अनेक वर्ष न कसलेली जमीन गच्च झालेली असते, घट्ट झालेली असते, आणि या न कसलेल्या जमिनीतून पीक घेता येत नाही. तसं शरीराचे पण दोष आहेत. आणि हे दोष कोणते आहेत? इच्छा, द्वेष, आपल्या मनातल्या इच्छा, द्वेष, दुःख, शरीर सुद्धा, त्याच्याविषयीचा मोह सुद्धा एक दोष आहे. त्यानंतर धारण शक्ती, आपण काय काय घेऊ शकतो ही धारण शक्ती, हे आपल्या शरीरातले दोष आहेत. दोषांना दूर केलं की आपोआप शरीर उत्तम होतं, क्षेत्र उत्तम होतं, आणि या क्षेत्रात पेरलेल्या बीजातून उत्तम फळ मिळतं, उत्तम धान्य मिळतं. मग या धान्याला मिळवायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे? बघा, एक दत्ताची करुणापदी आहे, करुणाष्टक आहे, ते मी तुम्हाला आधी ऐकवतो, ते ऐका. मग ते नाही करणार, कारण धार्मिक सांगितलं की नाही कळत, म्हणून आधी दत्ताचं करुणाष्टक ऐकवतो, ते ऐका. मातेच्या उदरात मास नवहे राहता तधी अग्निने, उष्मा होऊनी जंतू दंशती तया स्थानात दुर्गंधिले. मातेच्या विविधान्न भक्षण रसे हे केले बहु घाबरे,
दत्तात्रया फार दुःख मजला झाले आता पावरे. येता बाहेर सौख्य दुःख न कळे बोलावया येईना. देती औषध जे जयासी रुचले त्याने न त्या भावना. किरकिर करीती म्हणून मारिती करे घेऊन या का बरे. दत्तात्रया फार दुःख मजला झाले आता पावरे. किंचित ज्ञान आले तदिमज बहु खेळावयाच्या सवे. खोड्या ही करणे परासी पिडणे हे आवडे आठवे. होती लोक समजतात जणनी कोपे जसे धावरे. दत्तात्रया फार दुःख मजला झाले आता पावरे. आले यौवन मदांध बनलो विद्याधनाच्या बळे. शोषित लंपट होऊनी पितृगुरु ज्ञातीही धिक्कारिले. परस्त्री अवलौकिताची मदने मदचित्त हे बावरे. दत्तात्रया फार दुःख मजला झाले आता पावरे. रोगे ग्रासियले उपाय न चले या औषधाने कधी. प्रातस्नाने ब्रह्मकर्म न घडे शक्ती नसे विग्रही. चिंता शोक भरे निरंतर मुखी येईना तुझे नावरे. दत्तात्रया फार दुःख मजला झाले आता पावरे. आता हे करुणाष्टक ऐकल्यावरती आपल्याला दोष लक्षात येतील. म्हणजे लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आपण इतके अडकलेले असतो की आम्हाला या शरीराचे दोषच दूर करता येत नाहीत. याला क्षेत्र समजायची आमची तयारीच राहत नाही. मग या दोषाला कळत नाहीये ना करुणाष्टकातून काय आहेत ते दोष. जरा हिंदी गाणं सांगतो. हिंदी गाण्यातून लवकर कळेल ना. तुम्ही ते हिंदी गाणं ऐकलंय. सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. ते बचपन खेल में खोया लड़कपन खेल में खोया. जवानी नींद भर सोया बुढ़ापा देख कर रोया. सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. आलं लक्षात काय दोष आहेत ते. म्हणजे करुणाष्टकात जे दोष सांगितलेत, लहानपण खेळण्यात जातं, यौवन मस्तीत जातं, वृद्धत्व रडण्यात जातं, काहीच करता येत नाही. अशा स्थितीत या शरीराचे दोष दूर करता येत नाही. म्हणून भगवंत सांगतायत, अर्जुना हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे या शेताचे दोष दूर करावे लागतील. मेहनत करावी लागेल. आणि अशी केलेली मेहनतच तुझ्या कामाला येणार आहे. तरच शरीर मोठं होणार आहे. काय पेरायचं हे ठरवलं पाहिजे. ते कळलं पाहिजे. जसं जमिनीत काय पेरायचं, जमिनीत काय पेरल ते उगवतं. म्हणून धोत्र्याच्या बिया कुणी पेरत नाही. धोत्र्याच्या बिया पडत असतात, त्या उगवत असतात, ते काढून फेकून द्याव्या लागतात. मग ज्वारी येते, मग गहू येतं, मग हरभरा तरारतो, मग वाटाणा येतो. तसं या शरीरात दोषांची पेरणी करायची आहे की गुणांची पेरणी करायची आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि ज्याला हे समजतं ना तो या क्षेत्राचे शेताचे दोष दूर करतो. ते करता आलं पाहिजे. आहे ना गीता सगळ्यांसाठी. पटतंय ना की ती शेतकऱ्यांसाठी आहे, ती श्रमिकांसाठी आहे, ती कामगारांच्यासाठी आहे, ती राजासाठी आहे, ती सैनिकांच्यासाठी आहे, प्रत्येकाच्यासाठी गीता आहे. हे लक्षात आलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्या दिवशी या शरीराचं क्षेत्र शेत नीट करता येऊ शकेल. आणि मग बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची उगवेल कणीस ऐश्वर्याचे हे वाक्य आपल्या आयुष्यातही तंतोतंत लागू पडेल. नमस्कार.